मित्रांनो वादळ आलेला म्हणजे वारा सुटलेला. अरे कहना क्या चाहते हो. हे बघा कळमाचे सगळे पडलेत पण कच्चे आहेत. भाव्यांचा आहे आंबा. हे बघा फुल कच्चे कच्चे आंबे. गावात एकच असा आमचा आंबा आहे जे आमच्या घरातले कोणी उतरत नाही. इथं फणस पडलाय की काढून ठेवलाय. आम्हाला पण उतरून देत नाही. आय थिंक सो काढून ठेवलाय. आंब्याचा स्वाद आम्हाला घेता येत नाही. का काढत नाही? कारण की आमचे बाबा वरती चढूनच देत नाही. दुसऱ्याकडून काढून पण घेत नाही. काय बोलणार बाबांना. एक नंबर असे आंबे दिसते त्यार. कलमाचे पण सगळे कच्चे आहेत. अजून झाडावरती ए गुड्डी तुझ्या डोक्यात पडलं ना खरं तू आयुष्य जागेच बसशील. जागेच खाली उठायचीच नाही परत उठणार नाही बाबा पडला तर डोक्यात. आंबा बघ कसला आहेत. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये. हा चला फणस बघा. चला फणस की आंबा. फणस पडलत भाई लोक. चलो फणस देखते या तुझ्या आला फणस बघा. सोय करून ठेवलेली आहे कोणीतरी. पडलेले आहेत की पाडलेले आहेत. एवढे एकदम एका ठिकाणी कसे पडलेले. बघूया. तर यांचं काहीतरी बोलतात चाललंय आणि तिथले फणस पडलेत. हा आणि तो फणस बघा भाई. सिंगल वन मॅन आर्मी कसा लटकतोय बघा. आणि आमचा शास्त्रज्ञ नाही आमचा शास्त्रज्ञ भाई फणस दगडीन पाडतोय. काय बोलायचं त्याला. काहीतरी होती पण तो आंबा भाई म्हणजे फणस डेंजरच आहे. एक नंबर. काय पिकला नसणार ते. थोडी ना पिकलेले. आज दिवस खराब असला तर तू फणस उचलायला जाणार आणि फणस तुझ्या डोक्यात पडणार. असं थोडी आहे. अरे पण मला सांग तुला फणस सोड. चल जाऊन ते काय बोलवा तिला. किती चान्स आहेत पर्सेंटेज मध्ये चान्स सांग तू किती. मी काय करायचं माहिती का बाय 5 बाय. मिनिटाला जाऊ मी. बाय बाय. हा मित्रांनो गावी आल्याची मजा बघू शकता. आंबे हे बघा आवरी बघा.